हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. ही बालकवींची कविता ज्यावेळी मी माझ्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फेरफटका मारायला जाते त्यावेळी मला बरेच वेळा आठवते. नमस्कार, मी रेणुका. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला घेऊन जाते आहे अमेरिकेतील एक कम्युनिटी बघायला आणि याच कम्युनिटीमध्ये माझं घरसुद्धा आहे. कम्युनिटी म्हणजे नेमकं काय तर सोसायटी. पण माझी कम्युनिटी एवढी मोठी आहे की तुम्ही त्याला कॉलनी म्हणू शकाल. चला तर मग. माझा अमेरिकेतील प्रवास याच कम्युनिटीमधनं सुरू झाला. ही कम्युनिटी 25 वर्ष जुनी आहे. कम्युनिटीचा प्लॅन हा फारच प्रॉमिसिंग आहे. मी ज्यावेळी माझ्या घराचा व्लॉग केला होता त्यावेळी सांगितलं सुद्धा होतं की अमेरिकेत अपार्टमेंट हे मोस्टली भाड्याने देण्यासाठीच असतात. त्यामुळे इथे रिअल इस्टेटचा बिझनेस हा फार मोठा आहे. ही कम्युनिटी ज्या कंपनीची आहे त्याच्या अशा बऱ्याचशा कम्युनिटी अमेरिकेतील मिडवेस्ट या भागामध्ये आहेत आणि या कंपनीचा ॲन्युअल रेव्हेन्यू हा $4.29 मिलियन एवढा आहे. कम्युनिटीमध्ये आल्याबरोबर स्वागत करतो तो म्हणजे हा एक छोटासा पहिला पॉन्ड. या पॉन्डच्या सभोवताल आहेत 2 बिल्डिंग्स आणि त्याचबरोबर पॉन्डच्या या साईडला थोडंसं छोटंसं फॉरेस्ट लुक त्यांनी दिलेलं आहे आणि फॉरेस्टच्या त्या साईडला सुद्धा आहे एक बिल्डिंग. म्हणजे त्या बिल्डिंगला फॉरेस्ट प्लस पॉन्ड असे दोन्ही व्ह्यू आहेत. कम्युनिटीच्या त्या साईडला आहे सिटी पार्क, त्या साईडला आहे पूर्ण कम्युनिटी आणि कम्युनिटीच्या अगदी बाजूला आहे तो म्हणजे एक हा भला मोठा सिटी पार्क. या सिटी पार्कमध्ये त्या साईडला दिलेला आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया. तिथे दिलेला आहे एक पिकनिक स्पॉट आणि त्या पिकनिक स्पॉटमध्ये ग्रिलिंग करण्यासाठी सुद्धा अरेंजमेंट केलेली आहे. आणि साईडनी आहे ती एक हिल, ती तुम्ही स्नोफॉलच्या व्लॉगमध्ये बघितली असेल. तिथेच आम्ही येतो स्लायडिंग वगैरे करायला. आणि तो आहे बेसबॉल कोर्ट आणि हा आहे टेनिस कोर्ट. चिल्ड्रन्स प्ले एरियाच्या अगदी बाजूला दिलेला आहे तो म्हणजे व्हॉलीबॉल कोर्ट. हा आहे पिकनिक एरिया. हा आहे बेसबॉल कोर्ट. हा कम्युनिटीचा पार्क नाही आहे, हा सिटी पार्क आहे. याचा मेंटेनन्स सगळं इथली सिटी करते. म्हणजे जसं की ग्रास कटिंग, त्याचबरोबर काही चिल्ड्रन्स प्ले एरियामध्ये ब्रेक झालं असेल, सगळं याचं जे टेक केअर करतं ते सिटी करतं. पण कम्युनिटीची जी काळजी घ्यायची आहे ती कम्युनिटीचे एम्प्लॉईज घेतात. ग्रास कटिंग, त्याचबरोबर काही ट्रीज कट करायचे असतील, स्नो रिमूव्हल, हे सगळं ते येतं कम्युनिटीच्या अंडरमध्ये.
कम्युनिटीचं मेंटेनन्स हे पूर्ण वर्षभर चालू असतं. सिटी पार्कमध्ये आणि त्याचबरोबर कम्युनिटीमध्ये तुम्हाला बरेचसे क्रिसमस ट्री बघायला मिळतील. माझ्या मागे जे आहे ते आहे लिझिंग ऑफिस. जेव्हा कोणी पहिल्यांदा इथे राहायला येतं तेव्हा सगळ्यात पहिले तो व्यक्ती इथेच येतो, कारण इथेच बुक करावं लागतं आपलं अपार्टमेंट. जे पण डॉक्युमेंटेशन आहे ते इथेच होतं. आणि लिझिंग ऑफिसलाच अटॅच त्यांनी दिलेला आहे एक पार्टी हॉल. लिझिंग ऑफिसच्या मागे आहे स्विमिंग पूल. कम्युनिटीमध्ये खूप सारे झाडं लावलेले आहेत. कम्युनिटी ही टोटल 4 भागामध्ये डिवाइड केलेली आहे. ती कशाच्या बेसिसवर? तर पॉन्डच्या बेसिसवर. तर त्या साईडला सगळ्यात मोठा एक पॉन्ड आहे. त्याचबरोबर माझ्या घराच्या मागे सुद्धा एक पॉन्ड आहे आणि उर्वरित पॉन्ड सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. चला. या 3ऱ्या नंबरच्या पॉन्डच्या सभोवताल आहेत त्या म्हणजे या 4 बिल्डिंग्स आणि त्या साईडला आहे ती लिझिंग बिल्डिंग. आणि तुम्हाला इथे खूप सारे गूज सुद्धा बघायला मिळू शकतात. हे आहेत कॅनेडियन गूज. ते थेट कॅनडामधनं प्रवास करून अमेरिकेमध्ये येतात. ही आहे माझ्या घराची मागची बाजू. तुम्ही स्नोफॉलचा जो मी माझा सेकंड व्लॉग बनवला होता त्यामध्ये तुम्ही ती बघितली सुद्धा आहे, पण त्यावेळेस ती पूर्ण वेगळी दिसत होती कारण स्नोनी सगळीकडे कव्हर झालेलं होतं. पण सध्या सगळीकडे अगदी हिरवगार झालेलं आहे. हे आहे माझं घर आणि माझ्या घराच्या पॅटिओमधनं थेट दिसतं ते म्हणजे हे ॲपल ट्री आणि हा एक पॉन्ड. हे ॲपल ट्री प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळं दिसतं. जसं की ज्यावेळेस स्नोफॉल होतो त्यावेळेस ते पूर्ण वाढलेलं असतं आणि जसं जसं स्प्रिंग सुरू होतं त्याला पालवी फुटायला लागते आणि मग त्याला येतो तो म्हणजे खूप एक बहर. आणि सध्या त्याला आले आहेत ते म्हणजे छोटे छोटे ॲपल्स. पूर्ण मोठा ॲपल तयार व्हायला याला 2 ते 3 महिने लागतात. म्हणजे ॲपल पिकिंग हे तुम्ही सप्टेंबरमध्ये करू शकता. हा आहे साईड वॉक आणि या साईडला जे ग्रास आहे ते इतकं रेग्युलरली कट करतात. एव्हरी फ्रायडे त्याचं कटिंग समरमध्ये होतं. विंटरमध्ये तर करावं लागत नाही, पण समरमध्ये ग्रास कटिंग करतात आणि ते ग्रास कटिंग इतकं छान केलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर जागोजागी स्प्रिंकलर सुद्धा लावलेले आहेत. कम्युनिटी नीट अँड क्लीन राहावी त्याचा विचार अगदी बारीकीने इथे केला जातो. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे हे. प्रत्येक बिल्डिंग समोर या प्रकारे पार्किंग दिलेलं आहे. 2 टाईपचं पार्किंग आहे. ते आहे कवर्ड पार्किंग आणि हे आहे ओपन पार्किंग. ही आहे रिझर्व पार्किंग. रिझर्व पार्किंग म्हणजे काय की जे डिसेबल लोक आहेत त्याचबरोबर जे म्हातारे लोक आहेत यांच्यासाठी 2 रिझर्व पार्किंगच्या मध्ये ओपन स्पेस दिलेली आहे. कशासाठी? तर व्हीलचेअर असतील त्याचबरोबर स्ट्रिक्स असतील तर ते त्यांना कारमधून उतरताना एक जागा तिथे मिळावी त्यासाठी ती ओपन स्पेस दिलेली आहे. रिझर्व पार्किंगला अमेरिकेत खूप जास्त महत्त्व आहे. जर रिझर्व पार्किंगमध्ये तुम्ही चुकून सुद्धा गाडी पार्क केली तर तुम्हाला भरघोस असा दंड भरावा लागतो. रिझर्व पार्किंग ज्यांच्याकडे असते त्यांच्या कारमध्ये एक कार्ड त्यांना गव्हर्नमेंटकडनं मिळालेलं असतं. पार्किंगच्या बाजूला हे स्लोप इथे असणं फार कंपल्सरी आहे. तुम्हाला प्रत्येक कम्युनिटीमध्ये, प्रत्येक मॉल्समध्ये, प्रत्येक मार्केटमध्ये हे स्लोप्स बघायला मिळतील अगदी रिझर्व पार्किंगच्या बाजूला. त्यामुळे काय होईल की त्यांना इझिली त्यांचं जे व्हीलचेअर आहे
त्याने ते एक्सेस करू शकतात. त्याचबरोबर जे ग्राउंड फ्लोअरचं अपार्टमेंट आहे त्याचा फर्स्ट प्रेफरन्स असतो तो म्हणजे डिसेबल व्यक्तींना. प्रत्येक बिल्डिंग समोर एक एक फायर हाऊस दिलेला आहे, कारण जसं की तुम्हाला माहिती आहे अमेरिकेतले सगळे घरं हे लाकडाचे आहेत. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये कधी आग लागली तर फायर ब्रिगेड इमिजिएटली याला कनेक्ट करू शकेल आणि वॉटरचा सप्लाय बिल्डिंगला देऊ शकेल. तुम्हाला मी कम्युनिटीमध्ये वॉक करता काही इथील ट्रॅफिक रूल सुद्धा सांगणार आहे. त्यामधलाच एक ट्रॅफिक रूल म्हणजे हे स्टॉपचं साईन. हे स्टॉपचं साईन तुम्हाला प्रत्येक कम्युनिटीमध्ये सब डिव्हिजनमध्ये बघायला मिळेल. ह्या स्टॉपचा अर्थ आहे की तुम्हाला 1 मिनिटसाठी स्टॉप घ्यायचा आहे आणि आपल्या आजूबाजूचं सराउंडिंग चेक करून मगच पुढे जायचं आहे. हा आहे माझ्या कम्युनिटीमधला सगळ्यात मोठा पॉन्ड. या पॉन्डमध्ये तुम्हाला 2 फाउंटेन सुद्धा बघायला मिळतील. या पॉन्डच्या सभोवताला आहेत टोटल 6 बिल्डिंग्स. माझं जुळं घर होतं त्या बिल्डिंगमध्ये. सध्या संध्याकाळचे 8:30 वाजतात आहे. सूर्य मावळतो आहे आणि वातावरणात एक थंडावा आलेला आहे. तसं आजचं टेम्परेचर होतं ते म्हणजे 30 डिग्रीच्या सुद्धा वर. अमेरिकेत सूर्योदय हा उन्हाळ्यामध्ये फार लवकर होतो, म्हणजे साधारण सकाळी 5च्या आधी, आणि सूर्यास्त होतो 8:30 नंतर. पूर्ण काळोख व्हायला होतं ते म्हणजे रात्रीचे 9. कम्युनिटी ही तिकडनं सुरू होते आहे तर इथे ती संपते आहे अगदी माझ्या घराजवळ, आणि या साईडला आहे तो म्हणजे हायवे. तुम्हाला जर माझी कम्युनिटी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पटलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेजाऱ्यांसोबत शेअर सुद्धा करा. धन्यवाद.